तर कसं आहे मित्रांनो, जसं की काल रात्री आमचं डान्स प्रॅक्टिस वगैरे सगळं होऊन काल आम्ही रात्री 3:30ला झोपलो. आणि जसं की तुम्हाला बोललो आम्ही सकाळी उठायचं लवकर 6:30ला ते तसंच 6:30ला उठून आम्ही आत्ता म्हणजे आम्हाला थोडं फ्रेश व्हायला वेळ लागला. जस्ट आम्ही निघालो जिमला. आणि आज हे आपल्याला थोडंफार जिममधले थोडे वर्कआउट सांगणार आहे जे मोस्टली 99% पीपल चुकतात जिममध्ये. त्यातलं थोडेफार आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण सांगेन. प्लस आजचा काय प्लॅन, तर जसं की काल आम्ही सांगितलं होतं सकाळी आम्ही लवकर उठण्याचा प्रयत्न करू. 6ला उठायचं होतं आम्हाला, पण 6ला उठायला जमलेलं नाही. पण फक्त 1 तास लेट झाला आहे. आता आम्ही जिममध्ये जातो आहे. आज बॅक आणि बायसेप हिट करायचं आहे आणि त्याच्यानंतर बेसिक लग्न घरातली कामं असतील आणि पुढचे अपडेट्स आम्ही देत राहू तुम्हाला. A few moments later. भाऊनं सध्या तर पण जिममध्ये आलेलो आहे आणि भाई आपल्याला वर्कआउट रिलेटेड म्हणजे खूप काय काय इन्फॉर्मेशन देणार आहे. ते नॉर्मली बेसिकमध्ये आपण समजून घेऊ काय काय. जो आता रिकामा बार मारलास तो वेटच्या पहिला का मारायचा तो पहिला सांग सगळ्या. बेसिकली त्याला वॉर्मअप स्टेप म्हणतात आणि रिकामा बार वरती वेट नाही आहे, 0 वेट आहे. सो ते जे वेट आहे हे बेसिकली तुम्हाला तुमचा फॉर्म करेक्ट करण्यासाठी 0 वेट आहे, लाईट वेट आहे, रिकामा बार आहे. त्या बारने तुम्ही पोझिशन घेऊ शकताय. तुम्हाला कोणत्या अँगलमध्ये बार खेचायचा आहे ते बघू शकताय. कोणते मसल कसे एंगेज करायचे आहेत, कसे प्रोट्रॅक्ट रिट्रॅक्ट करायचे हे तुम्ही बघू शकता. सो बेसिकली त्याच्यासाठी एम्प्टी बारने मुवमेंट सुरू करणं बेटर आहे. आणि ती मुवमेंट मग तुम्हाला एकदा समजली मग ती मुवमेंट तुम्ही कितीही वेट असलं तर ती मेंटेन ठेवू शकता. सो बेसिक पण आहे तो एम्प्टी बारनं सुरुवात करा. हा कुठला वर्कआउट आहे भाई? तर हा बारबेल बेंडवर रोज वर्कआउट आहे. बॅक सेटिंग बॅकमध्ये तुमच्या पूर्ण हा आर्कसाठी हा वर्कआउट केल्यानंतर पूर्ण लॅटचा भाग तुमचा स्टॅप्युला मसल एंगेज होते आणि बेस्ट एक्सरसाइज आहे. जर परफेक्ट फॉर्ममध्ये तुम्ही परफॉर्म केला तर ह्याच्यासारखी बेस्ट एक्सरसाइज तुम्हाला दुसरी भेटत नाही. त्याच्यामध्ये तुमची पहिल्या एंगेजमध्येच पूर्ण बॅक एंगेज होऊन जातात. सो लेट्स सी हाऊ टू परफॉर्म दिस एक्सरसाइज. हा बॅक फुल वर्कआउट आहे. त्याच्यामध्ये बेसिकली मल्टिपल ग्रीप असतात. ही क्लोज ग्रीप आहे, इथं खाली ही लॉंग ग्रीप आहे, इकडे न्यूट्रल ग्रीप पण आहे जे आपण बायसेपला किंवा अजून एक लॉंग ग्रीप जी वाईट ग्रीप आहे ही यूज करू शकतो. पण आज आपण क्लोज ग्रीप लावतो. त्याचा इम्पॅक्ट मिड बॅकसाठी होते. तुमचा जो मिड बॅक आणि थोडेसे अप्पर लॅट्स त्याच्यामध्ये ट्रेन होऊन जातात. आणि जे रोम्बॉइडसारखं स्ट्रक्चर आहे तुमच्या बॅकमध्ये चांदणीसारखं ते ट्रेन करण्यासाठी ह्या वर्कआउटचा यूज होतो. सो पण फॉर्म महत्त्वाचा आहे. फॉर्म चेक करा तुम्ही एक्सरसाइज कशी लावायची आहे. जास्त हेवी जाऊ नका, फॉर्मवरती फोकस करा. हे आपल्याला इथं लेगचा वर्कआउट रिलेटेड म्हणजे सगळं बेसिक सांगणार आहे. लेग प्रेसचं मशीन आहे. त्याच्यामध्ये ही जी स्पीड आहे ही जेवढी खाली राहील तेवढी बेटर आहे. लोक वरवर मारतात त्याच्यामुळे तुमची लोअर बॅक प्रेस होतं. लोअर बॅक प्रेस झाली की लोअर बॅकमध्ये पेन होतं. सो हे खाली करायचं आहे. त्याच्यामध्ये ग्लूट्स पूर्ण टाईट, जे ग्लूट्स तुमचे ज्या स्थितीवरती जातील, बॅक पूर्ण फ्लॅट ह्या बेंचवरती जातील. अकॉर्डिंग टू तुम्ही वेट लावायचं. त्याच्यामध्ये 2 ते 3 व्हेरिएशन्स आहेत. वर थोडासा पाय ठेवला तर तुमचे हॅमस्ट्रिंग एंगेज होतात. थोडा पाय खाली घेतला तर त्याच्यामध्ये तुमचे कॉर्ड्स एंगेज होतात. क्लोज ग्रीप घेतला तर तुमचे कॉर्ड्सचे साईड मसल एंगेज होतात. सो असे जे मध्ये मल्टिपल टाईप आहे. सो जेव्हा मी लेग ट्रेन करेन तेव्हा स्पेसिफिकली त्या गोष्टीबद्दल सांगू शकेन. बट हे खूप चांगलं मशीन आहे आणि लेगसाठी बेस्ट वर्कआउट आहे. ज्यांना बारबेल स्क्वॉट्समध्ये डिफिकल्टीज येतात, बॅक दुखते, लोअर बॅक दुखते, त्यांच्यासाठी बेस्ट एक्सरसाइज आहे. तर त्याच्यामध्ये मल्टिपल ग्रुप ट्रेन होऊन जातात. काय काय भाव आता मलास सुरुवात आहे. लेग ट्रेन झालं, चेस्ट करायचं. भाव आज लेग वर्कआउट करत आहे.
आणि हां म्हणजे तुझं काही जिम चालूच होतं ना तिकडं पण हां लग्न आले थोडंसं अजून केलं बेटर आहे. हां माझं कसं जिम बंदच आहे म्हणून मी काय वर्कआउट केलं नाही नाहीतर बॉडीला खूप पेज आहे आणि उद्या लग्न आणि आज इव्हेंट्स पण आहेत हे सगळी हळदी एंगेजमेंट सगळं पण मी जिम स्किप करावं तर जेवढी काही इन्फॉर्मेशन भेटायला तेवढी मी घ्यायला भैयाकडनं ते मेन गोष्ट आहे मोस्टली लोक तेच करतात कुठला पण इव्हेंट ते नसू दे आपल्याला एक दिवसासाठी फुल वर्कआउट करायचं आहे मी म्हणजे स्किपच केले नॉर्मली जे काय बेसिक वर्कआउट आहेत ते करत आले तर भैया आता जो बायसेपचा वर्कआउट केला त्याच्या रिलेटेड पण तुम्हाला सांगतो बेसिक काय काय चुकते पण आणि काय काय बरोबर सो जो आता वर्कआउट परफॉर्म केलं ते बार्बेल कर्ल्स आहेत बायसेपसाठी यूज केलं जातं ग्रीप असतात त्याच्यामध्ये लॉंग ग्रीप आहे क्लोज ग्रीप आहे आज आपल्याला वेट हवा म्हणून मी क्लोज ग्रीप घेते तर बेसिकली मी लॉंग ग्रीपपासून सुरू करते लॉंग ग्रीप तुमच्या बायसेपची वेट वाढवण्यासाठी यूज होतं आणि क्लोज ग्रीप जो तुमच्या बायसेपचा पीक आहे तो पीकसाठी यूज होतो तुम्हाला बेसिकली पीकसाठीच वर्कआउट करतो टाईम नाही आहे सिम्पल प्रोसेस आहे तुम्हाला कार्ड करायचं आहे त्या पोझिशनमध्ये हात करायचा आहे आणि याचा आयसोलेशन मुवमेंट सिंगल जॉईंट मुवमेंट आहे तो तुम्हाला फक्त हात इथूनच वर घ्यायचे आणि इथूनच रिलीज करायचं वरती मुवमेंट फास्ट राहील रिलीज करताना स्लो राहील या मुवमेंटमध्ये तुम्ही वर्कआउट परफॉर्म केला तुम्हाला बायसेपमध्ये कॉन्ट्रॅक्शन जाणवेल बायसेप ग्रो करायला चालू होईल मुलं असे वर्कआउट करतात बॉडी मूव करतात तर बॉडी एंगेज करायची नाही फक्त सिंगल जॉईंट मुवमेंट आहे एकच जॉईंट सो तुमचा बार्बेल असतो वाढेल तुम्हाला एका करायचं आहे एका मोमेंटमध्ये आणि रिलीज करायचं दॅट्स इट भाऊनं जिम झालेलं आहे आपलं आणि आता सध्या आपण घरी चाललो आहे कारण आता बाई फुल डेकोरेशन म्हणजे काय आपलं गाडी बिडी सगळं सजावट करायची आहे प्लस हे मी फुल ते नानाला जाणार आहेत आता आणि पहिला जाऊन आंघोळ बिंघोळ करूया आणि आज नवीन मेहमान पण आलेत त्यांना पण भेटू आपण आणि सध्या मी गाडीवर बसतो आणि भेटू आपण डायरेक्ट घरापाशी चलो 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 जसं की घरी आल्या आल्या काका आमच्या स्वागतासाठीच थांबलेली नमस्कार आंघोळ बिंघोळ करून फुल फ्रेश आहेत आणि आम्ही जस्ट आता जिमवरनं आलोय घरी आणि आता काय नाही आवरणार आता कांदा पोळीचं नियोजन आहे आमचं आणि चहा हे नियोजन झाल्यानंतर भेटूया काही हा मम्मीचा